गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग निलेश. गुड मॉर्निंग अतुल. मॉर्निंग. तुम्हाला बोलायला सांगितल्यामुळे अटेंडन्स कमी झाला का काय? बर, तुम्ही लिहून आणलं का काही? आपण सुरू करूया जर जसे येतील तसं. गुड मॉर्निंग रुपेश. गुड मॉर्निंग जयश्री. निलेश अतुल लिहून आणलंय का काही? नाही मॅडम, माझा मोबाईल खराब झाला होता. 3 दिवसात मी आज चालू केला. मग तू काल आला नव्हतास का? नाही, मी सोमवारपासून नव्हतो. बर, अतुल. नाही मॅडम, काय नाही आणलं लिहून. मग तोंडी सांगशील का चित्रावरून? कसं काय आपण इतिहास लिहिणार मग तुम्ही काही लिहिलं नाही तर? चित्र बघून सांगशील का? प्रश्न असा होता की हे साधन असेल तर तुम्ही सामाजिक इतिहास कसा लिहाल, किंवा हेच साधन असेल तर तुम्ही आर्थिक इतिहास कसा लिहाल, सांस्कृतिक इतिहास कसा लिहाल, असा प्रश्न होता. तुम्हाला चित्र दाखवलं तर लिहाल का, किंवा तोंडी सांगाल का? काल काही मुलांनी सांगितलं, मधुसूदननी सांगितलं उदाहरणार्थ. व्हॉट्सअप ग्रुप वरती तुम्हाला जो फोटो टाकलाय ना. मॉर्निंग जयश्री. मॉर्निंग रुपेश. मॉर्निंग मधुसूदन. Anyone of you has written something? The assignment that I had given yesterday. रुपेश. जयश्री. राहुल. हा बोला. कोणीच काही लिहिलं नाही का? असं कसं चालेल आपल्याला, सांगा बरं. लिहिलं मॅडम. व्हेरी गुड. वाचा. लगेच काय? हो, मग काय बाकी मंडळींनी काय लिहिलेलं दिसत नाही अजून, किंवा त्यांना अजून धाडस येत नाहीये. काय शेअर करू ते सांग, म्हणजे मी ते चित्र इकडे दाखवते आणि एकीकडे तू वाच. ते एरियल मेमरीज पेज होतं ना एक. कशाचं होतं? पीडीएफ मी बातमी काय होती ते सांग ना, म्हणजे मग मी करू शकेन शेअर. ते पहिली पीडीएफ 9 MB वाली. आत काय होतं सांग की दादा. तू लिहिलंयस ना, ते वाचायला लागलंस की कळेल मला. इंग्लिश पेपर आहे का मराठी पेपर आहे? इंग्लिश आहे मॅडम. नेहरूंचा बसलेला फोटो का, युनायटेड नेशन्स त्या असेंब्लीचा फोटो का, कुठला? नाही, बसलेला जवाहरलाल दी आर्टिस्ट म्हणून. जवाहरलाल दी आर्टिस्ट असं लिहिलेलं का? त्याच्या साईडला त्याच्या मेन मॅटर्स अँड मेमरीज. मेन मॅटर्स अँड मेमरीज. ओके, एक सेकंदात शेअर करते. हा ना. हा का, बघ बरं झालं का शेअर हे? हो.
यातला कुठला भाग तर नाही यातलं ते हं? यातलं हे पहिलं माउंट बॅटन विषयीचं. माउंट बॅटन विषयीचं हे डेली द एपिसेंटर का हेच? हा हा मी ट्रान्सलेट केलं तर त्यामध्ये आता बऱ्याच चुका झाल्या असतील त्या. असू देत की काही बिघडत नाही. तुम्ही गुगल ट्रान्सलेट वापरत नाही का? वापरतो पण ते त्यामध्ये असं म्हणजे कुठलं वाक्य मागे हो पुढे ते झालेलं खरं आहे, ते असतं. परफेक्ट नसतंय गुगल ट्रान्सलेट, पण तरी ठीक आहे, म्हणजे साधारण सेन्स येण्यासाठी पुरेसं असतं. बोला. एरियल्स मेन मॅटर्स अँड मेमरीज हा संडे स्टँडर्ड मधला 31 मे 1964 लेख किंवा काहीतरी आर्टिकल आहे. त्याच्याबद्दल मधुसूदन सांगतोय आपल्याला. बोला. हा मी ते फक्त माउंट बॅटन विषयीच थोडस म्हणजे निरीक्षण करून थोडं लिहिलंय. हम्म वाचून दाखवतो मी. हम्म जवाहरलाल नेहरूंच्या निधनाची बातमी किंवा त्यांच्याबद्दल श्रद्धांजली अर्पण करणारा लेख तसेच त्यांच्या अंत्ययात्रेला आलेल्या पाहुण्यांच्या वर्णनाची दखल आपण राजकीय इतिहास, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामाजिक सांस्कृतिक संबंध या विषयाच्या अभ्यासासाठी एक साधन म्हणून वापरू शकतो. हम्म या लिखित साधनांचा वापर करताना हम्म आपल्याला आवर्जून काही बाबींकडे लक्ष द्यावे लागेल, कारण त्यात काही अतिशयोक्तीच्या वर्णनाने भरलेल्या गोष्टी असू शकतात, ज्यात भावनेच्या भरात ज्या गोष्टी कधी होऊ शकत नाहीत किंवा अस्तित्वात नाहीत त्यांचे वर्णनही लिहिलेले असते. आता उदाहरणार्थ आपण दी संडे स्टँडर्ड मध्ये नेहरूंच्या अंत्ययात्रेला किंवा दर्शनाला आलेल्या पाहुण्यांबद्दल एक लेख एरियल्स मॅन मॅटर्स अँड मेमरीज म्हणून दिलेला आहे, तो पाहू. हम्म त्यात सुरुवातीला दिल्लीत नेहरूंच्या निधनाने काय परिस्थिती होती त्याबद्दल थोडक्यात सांगितलेले आहे. नंतर पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, शेवटचे व्हाईसराय आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचे जनरल आणि इतर देशातले अनेक उच्चपदस्थ मान्यवर दिल्लीत जमले होते. यावरून आपण नेहरूंच्या निधनानंतर लगेच हंगामी पंतप्रधानांची निवड झाली हे आपण अभ्यासू शकतो किंवा लक्षात येते आपल्याला, कारण की तिथे पंतप्रधान उपस्थित होते. तसेच दिल्लीत तत्कालीन स्थिती काय होती याचे धुसर दर्शनही आपल्याला मिळते. दळणवळणाच्या मार्गावर हे पूर्णतः शेतकरी, कामगार, ऑफिशियल्स, व्यापारी तसेच सर्व्हिस करणारे व्यक्ती, महाविद्यालयीन विद्यार्थी हे सर्वजण या सर्वजणांनी भरून गेले होते. म्हणजे सामाजिक स्तरातील प्रत्येक जण उपस्थित होता हे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतरचे पूर्ण वर्णन हे माउंट बॅटन यांचे आहे. त्याच्या विशेष स्तुतीपर लेखन केले आहे. परदेशी मान्यवरांपैकी सर्वात मोठा आणि ओळखण्याजोगा व्यक्ती हा माउंट बॅटन आहे असं लिहिले आहे. म्हणजे माउंट बॅटन त्या काळी खूप प्रसिद्ध व्यक्ती असल्याचे दिसते. त्याला नवीन आणि जुन्यातील दुवा असल्याचे सांगितलेले आहे. तो देवपुत्र असून त्याच्याकडे नशिबाची लकीर होती अशी त्याची स्तुती केलेली आहे. तसेच त्यांच्या योगदानाचा उल्लेखही केलेला आहे. युद्धातील सुप्रीमो, शांतीमधील व्हाईसराय, तसेच नेव्हल आणि सर्व्हिस चीफ वेगवेगळ्या पदांचा त्याचा उल्लेख आहे. यावरून तो उच्च पदस्थ राहिलेला आहे असे आपल्याला कळून येते. तो दृष्टिकोनातून रूढीवादी असला तरी आतून कोमल आहे असे लिहिले आहे. याविषयी आपण स्पष्ट मत मांडू शकत नाही. आणि माउंट बॅटनला एक नैसर्गिक नेता असेही म्हटलेले आहे आणि तो इतरांना मदत करतो किंवा तयार असतो असे लिहिलेले आहे. म्हणजे या लेखात 90% वर्णन हे माउंट बॅटनचे आहे. काही भाग वगळला तर राजकीय आणि प्रशासकीय संबंधातून माउंट बॅटनचे आपल्याला अभ्यासाचे साधन म्हणून वापर करता येतो. धन्यवाद. थँक्यू मधुसूदन. एक्सलंट, व्हेरी गुड. प्रिसाइजली हे हवं होतं की राजकीय इतिहासाच्या दृष्टीने जेव्हा आपण काही वाचायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये सत्य किती आहे, त्याच्यामध्ये बेमालूमपणे मिसळलेल्या इतर गोष्टी काय काय आहेत आणि या सगळ्याकडे पाहण्याचा हा आत्ताच्या काळात 2021 मध्ये वाचणारा जो तू वाचक आहेस तो त्याच्याकडे कसं बघू शकतो एका अंतरावरून, निष्पक्षपाती पद्धतीने, वस्तुनिष्ठ पद्धतीने. तर खूपच छान सांगितलंस तू की खरं म्हणजे हे आर्टिकल नेहरूंच्या काय म्हणूया आदरांजली, श्रद्धांजली देण्यासाठी जमलेल्या लोकांबद्दलच आहे. पण प्रत्यक्षात मात्र माउंट बॅटनचीच त्याच्यामध्ये 2-3 पॅराग्राफ वरून तू म्हणलास तशी स्तुती केलेली आहे की ते तिथं आले आणि त्यांची नेहरूंची दोस्ती होती वगैरे वगैरे. ते सगळं तर ठीकच आहे, पण त्यातली इतकी अतिशयोक्ती तीही तू अधोरेखित केलीस की
फेरी गॉडमदर्स वगैरे वगैरे त्याला म्हणजे ऑलमोस्ट दैवी त्याला एक वलय माउंट बॅटनला दिलेलं आपल्याला या बातमीमध्ये दिसतं. आणि अशा पद्धतीने तत्कालीन साधनांमधून त्या काळामधले समज, गैरसमज, त्या काळामधले त्या लोकांचे काय म्हणूया आपण हिरोज किंवा त्या लोकांना कुणाची स्तुती करावीशी वाटते असे पॉवरफुल लोक या सगळ्याचा आपल्याला अंदाज येतो. आणि त्यांचा प्रभावही आपल्याला दिसतो वर्तमानपत्रांवर किती होता. अगदी बरोबर. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरही 20-25 वर्षे त्यांचा प्रभाव होता. अगदी बरोबर. येस, हो, कारण हे 65-64 साले म्हणजे तू म्हणतोस तसं स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी सुद्धा लोक अजून माउंट बॅटनच्या काय म्हणूया ऑरा त्याच्या प्रभावामधनं पूर्णतया मुक्त झाले नव्हते. आणि इंग्लिश प्रेस आणि मराठी प्रेस बद्दल काही म्हणजे स्थानिक भाषांमधलं आणि इंग्रजी मधलं न्यूजपेपर्स याच्याबद्दल काही सांगू शकशील का मधुसूदन या निमित्ताने? म्हणजे अशी स्तुती केसरीमध्ये आली असती का? नसती आली, कारण की केसरी राष्ट्रवादी म्हणजे प्रखर राष्ट्रवादी वर्तमानपत्र असलं दिसतंय आपल्याला. कारण की त्यामध्ये तत्कालीन म्हणजे एका व्हाईसरायला नाही आपला राणीच्या प्रतिनिधीला औरंगजेब म्हटलं होतं. म्हणजे इतकं म्हणजे हे असून सुद्धा त्यांनी तसं लिहिलं आणि त्याबद्दल शिक्षाही भोगली होती. राईट. म्हणजे इंग्रजी वृत्तपत्रांचा स्टँड आणि देशी भाषांमधल्या वृत्तपत्रांचा स्टँड, भूमिका त्यांची ही पण इथे आपल्याला अधोरेखित करता येते एवढ्या छोट्याशा 2 पॅराग्राफ्स मधनं सुद्धा, 2 परिच्छेदांच्या अभ्यासामधनं सुद्धा लक्षात येतं की हे लोक कुणाची स्तुती, कुणाची भलावण करतायत आणि देशी वृत्तपत्र कुणाची तळी उचलून धरतात. असं नाही की हे बरोबर आहेत आणि हे चूक आहे. फक्त कुणाकुणाची भूमिका, कुणाकुणाचा दृष्टीचा कोन पाहण्याचा अँगल हा कुठं आहे हे फक्त लक्षात आपण घेऊ शकतो. एक्सलंट मधुसूदन, थँक्यू. बोला अजून. हू गोज नेक्स्ट? मॅडम बोला. हा मॅडम, ते सॉक्सची ऍड होती ना डाऊन, हा त्याबद्दल बोलायचं होतं. थांब, ते शेअर करते पान म्हणजे सगळ्यांना दिसेल. 55-56 हेच पान दिसते का? आहे 56 आणि सॉक्स. सॉक्स शेअर करते. बोला. हा मॅडम, तर ती जे डाऊन सॉक्स आहे तर 1964 साली म्हणजे पेपर मध्ये त्याची जाहिरात आली आहे. तर आपण त्याच्यावरून समजू शकतो की तो त्या काळचा ब्रँड आहे म्हणून. तर तिथं खाली वाक्य आहे की फॉर स्टाईल अँड स्ट्रेच अँड स्ट्रेंथ यू आर ऑलवेज वेल इक्विप विथ स्टॉक फ्रॉम डाऊन. तर ते चित्रात दिसतच आहे की स्टायलिश आहे, त्या सॉक्सवर नक्षीकाम दिसतंय. सायकल चालवताना दिसतंय, म्हणजे सायकल चालवायची म्हणजे पायांवरती जास्त फोर्स किंवा पायांकडून जास्त एनर्जी लावली जाणार. पेडल मारताना काही त्रास होणार नाही या अर्थाने वरील वाक्यात स्ट्रेच किंवा स्ट्रेंथ दिलंय. सायकलवरच पेडल मारतानाच हे चित्र तसं योग्यच आहे, कारण एखादी जर 4 व्हीलर लक्झरियस गाडीत बसलेल्या माणसाच्या पायात हा सॉक्स असता आणि म्हटलं असतं फॉर स्टाईल, हे तिथं चाललं असतं. पण स्ट्रेच आणि स्ट्रेंथ हे ते थोडं तसं तिथं वेगळं वाटलं असतं. बरोबर. आता फक्त त्या चित्रात पाहिलं तर ती जाहिरात आहे म्हणजे आपण त्याकडे इकॉनॉमिक किंवा आर्थिक दृष्टिकोनातून पाहू शकतो, कारण त्याची जाहिरात करण्यात आलेली आहे. परंतु ती जाहिरात जी आहे ती समाजात न्यूजपेपरच्या माध्यमातून पोहोचली आहे, म्हणजे ती आता सामाजिक घटकाचा एक भाग झाली आहे. अशा दृष्टिकोनातूनही आपण त्याच्याकडे पाहू शकतो. आणि फक्त जाहिरातीतील जे चित्र आहे त्या चित्र पाहून आपण थोडा वेगळा विचार कसा करू शकतो किंवा आपण वेगळा अन्वय अर्थ कसा लावू शकतो त्याबद्दल बोलायचं झालं तर
न्यूजपेपर मध्ये ती जी जाहिरात येते सॉक्सची, एवढा मोठा ब्रँड म्हणजे तिचा खूप मोठा कारखाना किंवा कंपनी असणारच सॉक्स बनवणारी, नाही का? आणि मग त्या कंपनीत मोठ्या प्रमाणात कामगार असतील किंवा कामगारांचे त्या भांडवलदारांसोबत कसे संबंध असतील, त्यांच्या पगारावरून वाद असतील का किंवा नसतील, तर त्या माध्यमातून आपण एक मार्क्सिस्ट दृष्टिकोन सुद्धा म्हणजे अन्वयार्थ लावू शकतो. असं ते चित्रात दिसत नाहीये, पण आपण असे अन्वयार्थ लावू शकतो. या साधनातून नाही, पण डाऊन सॉक्स कंपनी विषयीचे आणखी साधन आपण शोधू शकलो तर अशी माहिती किंवा तथ्य भेटू शकतात. तर मॅडम मला असं सांगायचं होतं की इतिहासातील कुठलंही साधन घेतलं तर ते एका विशिष्ट भागावर किंवा घटकावर जास्त फोकस टाकत असतं. मग तो आर्थिक असू देत, सामाजिक, राजकीय, धार्मिक कुठलाही असू शकतो. परंतु त्या साधनाला इतरही अजूनही छटा असतात. एखादं साधन फक्त विशिष्ट क्षेत्रातीलच माहिती सांगतं असं म्हणता येत नाही. त्याच्यासाठी मी एक उदाहरण घेतलंय. तर ती हडप्पाकालीन जी मूर्ती आहे, ते पुरुषाने खांद्यावरती एक शालीसारखं वस्त्र घेतलंय. त्यावरती सुरेख असं नक्षीकाम आहे. त्या पुरुषाची दाढी व्यवस्थित कोरलेली आहे. त्याच्या अंगावर आभूषणं आहेत. ही मूर्ती पाहिल्यावर आपल्याला तत्कालीन मूर्तिकला शास्त्र किती प्रगत होतं हे दिसतं. हा झाला त्याचा फोकस. पण त्याच्या अंगावरील वस्त्रावरनं त्यावरील नक्षीकाम कला दाखवतं. वस्त्र आहे म्हणजे कापूस किंवा रेशीम असणारच. त्यावरनं शेतीचा विकास दाखवतं. कापड विणण्याचं तंत्रज्ञान दाखवतं. म्हणजे मला म्हणायचं होतं की आपल्याला योग्य पद्धतीने अभ्यास करता यावा यासाठी सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक किंवा धार्मिक असे भाग केलेले असले तरी त्यांचा एकमेकांशी घनिष्ठ असा संबंध आहे. एक्सलंट एक्सलंट. माझ्या Thank you. सगळ्या अपेक्षांना तुम्ही सुरुंग लावत एकदम भारी भारी बोलताय दोघेही, मधुसूदन पण आणि आता राहुल पण. व्हेरी गुड. हेच एक्सपेक्टेड होतं तुमच्याकडनं की साधन जरी एक असेल तरी जसं तू अगदी करेक्ट शब्द वापरलास की त्याला वेगवेगळ्या अन्वयार्थांच्या छटा, इतरही शेड्स ऑफ इंटरप्रिटेशन असू शकतात. एक्सलंट राहुल, शाब्बास, थँक्यू. बोला अजून. हु एल्स? पूजा, वैशाली, दीप्ती, क्षितिज, जयश्री, महेश. लिहिलंय का काही काल किंवा तोंडी सांगणार का त्यांनी सांगितलं तसं? बोला. राहुल काय बोलत होतास का? नाही मॅडम. काय केलंय बाकी मंडळींनी? काही पेपर बघितलाय, व्हॉट्सअप तरी बघितलाय का नाही बघितलाय? आमच्याकडे सोर्सेस नाही म्हणला, सोर्सेस दिले. आता ह्याच्यावरती बोलायला काय हरकत नाही तुम्हाला. 2च मिनिटं बोलायचं. बोला मुलींनो, जरा गर्ल पॉवर दिसू देत. वैशाली मॅडम आज गप्प का? नाही तर लोक म्हणतील इस्त्रीच्या मुलींना काही येत नाही. मुलं बघा कशी फटाफट बोलतायत. दीप्ती, पूजा, वैशाली, जयश्री. हा बोला मधुसूदन. हा, ते सायकलचे म्हणजे ती ऍड होती त्याविषयी थोडासा एक मुद्दा ऍड करायचा होता हा की म्हणजे ती सॉक्सची जाहिरात केली त्यांनी. म्हणजे त्या काळात ते एक मध्यमवर्गीय किंवा उच्च वर्गातील लोक सायकल जास्त वापरत असते, कारण की मोटरसायकलची जाहिरात नाही ती. सध्या सॉक्सच्या जाहिराती होत नाहीत. म्हणजे त्या काळात हे साधन म्हणजे ह्या गोष्टींचा वापर करणारा वर्ग छोटा असला पाहिजे. आणि मग
त्यामुळे या जाहिरातीची गरज पडली असंही आपण एक शक्यता मांडू शकतो. होय होय. सायकल चालवणं ही खूपच कॉमन गोष्ट 64 साली 65 साली असणार असं आपण ह्या जाहिरातीवरून म्हणू शकतो निश्चित. आणि ती होती हेही आपल्याला माहितीच आहे ऑफकोर्स. त्यामुळे अगदी बरोबर मधुसूदन. येस, थँक्यू. बोला रुपेश, अतुल, निलेश. अरे मला बोर होणार. अक्षय सोर्सेस दिले त्याच्यावरनं बोलणार का अक्षय? काय तू सन्नाटा. हा, कसं शिकायचं आपण? इतिहास लिहिणार कसा? आता बोललोच नाही तर. बोलणार आहेत का कोण? क्विकली हो नाही तरी सांगा मला. बोला अक्षय. बाकी मंडळी आहेत का? हे टाकून गेलेत म्यूट वरती. मी तर रोल कॉलच घेते. वैशाली आहे का? कांबळे वैशाली आहे का? रुपेश आनंद आहे का? हा, मग बोला. सोर्स बघितला का वैशाली? काल जे ग्रुप वरती टाकलेले आहेत 3-4 तुम्हाला फोटोज, ते बघितले का? किंवा समजा बघितलेले नसतील तरी मी आत्ताही दाखवू शकते तुम्हाला. दिसतोय फोटो? वैशाली फोटो दिसतोय का? रुपेश दिसतोय. हा, मग ह्याच्यावरती जस्ट इतिहासाचं साधन म्हणून बोलू शकता ना? हे काय आहे ह्याच्यावरती? काल आपण हे चित्राची फोटोची चर्चा केली. ह्याच्यावरती आणखीन काही वेगळं बोलायचं असेल तरी बोलू शकता. काय दिसतंय चित्रामध्ये? दिसतंय का काही? तुम्हाला 15-20 मिनिटं देते. ग्रुपवरती पुन्हा एकदा पाहिजे तरी ते फोटोज आणि हे चेक करा. आणि बोललं तर पाहिजे, त्याच्याशिवाय लेक्चर तर काय पुढे जात नाही. स्पून फिडिंग संपली आपली फर्स्ट सेमिस्टर. आता ही सेकंड सेमिस्टर आहे जिथे आपल्याला इतिहासाचं प्रत्यक्ष लिखाण आणि प्रत्यक्ष संशोधन यांचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे न लाजता, आता मी कोणाला तरी वर्गामध्ये चेष्टा केली किंवा तू चूक आहेस असं म्हणलंय का, न लाजता बोलाल तर लेक्चर पुढे जातील. नाही लेक्चर काय पुढे जात नाही आपलं. 15-20 मिनिटं घ्या. तोपर्यंत ते फोटोज बघा. अक्षयसाठी कोणीतरी ते फोटोज पाहिजे तरी ग्रुपवरती पुन्हा रिसेंड करा. आणि 15-20 मिनिटांनी बाकी मंडळींनी बोलायचंय. वैशाली, पूजा, रुपेश, अतुल आणि निलेश या मंडळींनी 15-20 मिनिटांनी बोलायचं आहे. तोपर्यंत मी इंग्लिश मध्ये स्विच करते. अक्षयसाठी ग्रुपवरती पुन्हा फोटोज टाका कोणीतरी, म्हणजे मग त्याला ते पाहता येतील. तो कालच जॉईन झाला. ओके, जयश्री, आर यू अराउंड?
Yes, ma'am. Have you had a chance to write down something about the source material? Ma'am, actually, I was going through like all the advertisements. Like the second PDF has even more, and like there are so many varieties, different types of things are featured. So I was looking into that, This and the one that I've just shared? yes, ma'am, this Oh. one. Yes, ma'am. Yes. I didn't find like anything particular like to say properly, but one thing that I saw, like the differences in the advertisements in 1964 and today, like this on the right hand side there's this advertisement of Viola flavoring. Like there are 4 types of fonts are used, which I found like really amusing, which we don't usually find today. Like the fonts are they are normal, but 4 different fonts, and it's really small. It's taking up a really small space. So that is what I found, and also, uh, yeah, and Any example, Jayashree, that you can give about fonts being historically relevant as source materials? There was an issue recently which was sorted out thanks to fonts. okay. Recently means not very recently, but still. Somebody claimed a degree, some political leader probably. They claimed that this is my graduation certificate. And then it was later on discovered that the font which was produced in the so-called authentic graduation certificate was discovered only in the 1990s. So it wasn't an authentic, genuine document. So based on the fonts, one can date the document also. Broadly, not precisely. Yeah, go ahead, please, Jayashree. And the things that like the refrigerator and the radio thing, the prices are tagged. So it's ma'am, I don't know what to say. I didn't get a good look. I'm so sorry. What can you say about refrigerator being the cheapest at 1115 rupees, India's lowest priced refrigerator? What could 1,000 rupees buy in 1964? You can maybe make a quick check on Google about gold prices in 1964 in India, and maybe that will give you an idea about how much did gold cost, and that will give you a today gold costs 4,800 rupees per gram. So maybe you could do a comparative study, keeping the gold thing as a gold prices as a standard. So can you make a statement, Jayashree, about how advertisements can help us in understanding the economy, understanding the fonts would be a part of your culture. How can Yes, ma'am. And also, ma'am, I think that the advertisements that we can see in 1960s, like they are, I don't know, I felt like they are more eager, like the use of pictures and the questioning. Like there's this ad that I saw on the top right corner of the same page, that do you feel why
old, tired, devitalized, etc. Like it's more communicative than today's. I felt like that it's more communicative, and there's the picture of the penguin in the for the refrigerator ad. Like the penguin is so happy with the crown on, like the temperature is perfect. It's much more communicative. I think this is maybe because of now we have TV where we can see it, like visualize it. So the advertisements in the newspapers, they don't feel like they need to be more communicative as such. Only the prices are highlighted nowadays. But at that time I can see the artworks and stuff, that was like more importance was put on that. I really like the detailings inside the fridge, which the artist has created with their own hands. But now there will be only a picture of the refrigerator with like a real picture of the refrigerator. Yeah, so that's really nice. It looks better actually. So it's more into that. Yeah. Yes, and also, do you think that the contents in a fridge? Once upon a time, Oprah Winfrey had done a show wherein she just barged into celebrities' houses. She said, I don't want to talk to you. I just want to take a look at your fridge," which tells a lot about what your life Yes. is like. Yeah. So, do you think that this fridge kind of gives us an idealized picture of an ideal Indian family thing? Yes, the ideal Indian family, like the families that were coming up, like they have started reading, getting acquainted with the Western culture and Western education. So they'd be eager to buy this with this stuff, and the detailings with the fruits and vegetables, and I don't know if these are syrups or wines or whatever, and the eggs and milk, everything. Like this isn't for all. Like I don't know how to put it. Uh, like this is directed towards a certain a particular class of people, I can say, like who are really keen with the, as it said, attractive accessories. Yeah. Hmm. And does it say anything about an ideal Indian family being vegetarian or at least not eating meat or I think planting aside? I can see egg. So Hmm. I don't know about that. Yeah. Hmm. Hmm. Yeah. Also about the technology of the fridge, because this is not a self defrosting fridge the way the ones that we use today. Our fridges don't need defrosting. This one has got cooling from below, and probably the technology is much different than what we have to, right? Yes, ma'am. So what And the all? Huh? difference in I think there is a difference in price for Calcutta, Bombay, Delhi, and Madras. Yeah, yeah. Uh, Hmm. Hmm. So, what all fields of history, which approaches to history, has this advertisement helped you touch upon? um, the transition uh, in how media interacts with people, that I can say. Hmm. uh, and certainly the economy, we can say, like how the prices not only differed, but it differed from place to place. Hmm. And
and the way of marketing, the price says 995 in bold, but in a smaller font it's written like it's higher in Calcutta Bombay Madras. The price is a little bit more, and at the bottom it's written that three attractive accessories with a small with even in smaller font available at small extra cost, which I found is very said in a very unique way, which is not found in today's in today's advertisements. Maybe that's because, as I said, because of the of because there is more TV and stuff like uh yeah. And um yes, I think that's it. So would you say that this goes into cultural history, social history, which approach to history? Food history, micro history, what history? Cultural history, I can say the use of like the use of art in the advertisement, what that I said. Hmm. Yeah, which we don't usually see now. Hmm. Hmm. Yeah, Yes. Excellent. Thank you, Jayashri. thank you. Okay. Anybody else? um Yeah, sorry. ma'am, Yeah, yeah. Ma'am, Snigdha couldn't join today's lecture because of some internet connectivity issues. She Mhm. wrote something. She asked me to ask you whether she can just send the PDF to you or. Yes, of course. If you want, you can Okay. read it out and I'll share this. Ma'am, I don't have it. I'll just text her to send it to you. Okay, right. Okay. Right. Thank you. Anybody else from English medium? Kshitij was here. Krishna is here. Have you written down something, Krishna? Yes, ma'am. Would you like me to share a screen or do you want to share a screen? No, ma'am. I would like to just read it out. Means I have written down a few points. Which Haven't done document is it? both the PDFs, ma'am, which you of the Sunday Standard which you had shared on the group. Sunday Standard, huh? Yeah. So one is this. Ma'am, can you This open the first UN PDF? Assembly. No, ma'am. This is the second PDF. The first PDF, Okay. the previous one. One is this and the other 56, 55. Yeah, ma'am. Just the first page, the very first page. Okay, let's go. This? Yeah. Yeah. So I have made some primary observations regarding the utility of this newspaper clippings on Nehru's demise for economic history. As you all know, my friends are aware that ma'am had provided us excerpts from the May 31st, 1964 supplement of the Sunday Standard. I have attempted to highlight their importance in the larger context of economic history. Firstly, the newspaper Sunday Standard itself. I tried searching the details regarding its year of establishment, ownership, etc. Basically, to understand its ideological tilt or whatever we try to find out whenever we lay our hands upon. Since we have a habit of getting acquainted with the nature of the source as students of history. Unfortunately, I couldn't. All I could find was that it was bought by the Express Group sometime before 1966, and the source being the printers Mysore Private versus the Union of India and others case of 1966. Presently, it is published only on Sundays by the New Indian Express. Now, more importantly, yesterday, when the subscription rates were being discussed, my fellow Marathi medium students, in fact, were more acquainted with the currency denominations of Naya Paisa and what must have compelled the government to introduce those coinages, which I wasn't aware of.
But what caught my eye was another thing. Uh, Rupees 3 quarterly then was the rate of the English newspapers. Now, mind you, it is quarterly. Now, today, if you go to buy a English newspaper, it costs anywhere between rupees 5 to 6. So that surely indicates one thing prominently, that during those days, the revenue model of the newspapers was mainly supported by the subscribers and the subscriptions. Whereas today, it is the advertisements which support the revenue model majorly of the English newspapers, since the subscribers haven't increased in proportion to the increased operational costs of this printing and running of the newspapers. And thus, we see the stark difference in the pricing. So, a newspaper which costed rupees 3 quarterly then, it costs rupees 5 to 6 anywhere daily today. So that thing I felt was important to highlight. Thirdly, there is a letter on food crisis in letters to the editor section by some person called B. Mahadevan. Now, yeah, ma'am, the next page. Yeah, ma'am, could you invert the... Uh, yeah, ma'am, on the right hand side below, just at the bottom, extreme right, bottom. Yeah, food crisis. It's titled Food Crisis. So this is a letter on food crisis by this person called B. Mahadevan. So as was the tradition then, it has continued. People do continue writing letters to the editor, trying to highlight whatever they feel is important or the problems they are facing. So this B. Mahadevan in his letter alludes to a 1963 article on acute food shortage in India, which was obviously published in the same newspaper. Now, we come to know through this excerpt of his letter that the government then was experimenting with some Japanese methods of cultivation in West Bengal. Okay, so that is not completely a thing that government was just sitting duck importing grains from US and was at the mercy of America for food and whatever they were shipping to us of substandard quality. That was certainly not the case. The government, even prior to the Green Revolution, was experimenting with some techniques. And through this little excerpt, this little tidbit of information, we come to know that some Japanese techniques being experimented with in West Bengal. And interestingly, now the Japan and West Bengal connection are reminiscent after reading this. Prior to the strengthening of the left coalition government under Jyoti Basu and the subsequent decline of industry in West Bengal, West Bengal had quite a strong entrepreneurial tradition and a large number of factories and industries. And in fact, West Bengal had a Japanese industrial town, which had factories of major brands, major companies like Mitsubishi and etc. So that I remembered after reading this, Japanese techniques being implemented in West Bengal. Now, interestingly, one more thing gets highlighted through that very little tidbit of information. He suggests that government should send experts to Latin America, since he has heard or read that they have done considerable improvements in cultivation over there in Latin America. And as history tells us, ultimately in 1966,
under the premiership of Lal Bahadur Shastri. We did send a team over there in Latin America. Norman Borlaug, who was an American agronomist, was working in Mexico on wheat cultivation techniques. MS Swaminathan convinced him to come here, and then we had a green revolution. So yes, perhaps B. Mahadevan was seeing something which could happen in future. So that was an interesting aspect from agroeconomic perspective. Then there is an advertisement of a man with socks on cycle. I think it's, yeah, on the same page, on the left hand side, or inverted right hand side. So this advertisement was discussed even yesterday, but what I remembered was something means interesting. Now here you can see a man with socks on cycle. Now, remember the year of this newspaper supplement is 1964. Cycle for a long time continued to be a vehicle of a people's vehicle of commute. Now, in today's time, in the discipline of history, people's history, a kind of variety is becoming quite popular, and because it encompasses a variety of people ranging from workers to maids to middle class servicemen, everyone comes into it. And thus I find it interesting that many railway stations in Mumbai those days, definitely this advertisement company must have been centered somewhere in Mumbai. So the railway stations in Mumbai used to have cycle stands outside. There were some establishments who used to rent cycles on daily basis. So people who used to get down at CST or Churchgate, I remember or this anecdotes which I used to listen from my grandfather who used to work over in these areas, that people would get down, they would, if their office was at some far off place at the tip of Kulaba or somewhere, and the trams had closed in those days. So they used to take the cycle on rent, whatever would be the charge, few paisa or annas, and then they would take it. Okay, so that's all I had to say on economic history from the first PDF. Now moving to the second PDF. Ma'am, I can't hear your voice. Maybe you should write it down and send it across, Krishna. This is extremely interesting. The way you Yes, are ma'am. looking at different perspectives of looking at history, the way you are looking at history of the popular history of the people, the way you are trying to corroborate this with anecdotal evidence from your grandfather and others. It's extremely interesting. But let's just cut it short so that Ma'am, I maybe will the just people, rush through the second PDF. yeah. It's very short. I haven't thought much about it. Okay, I'll just share the screen. And which one is that? UN Assembly? The second PDF. This one? Yeah, the UN Assembly one. Hmm. Yeah, just below there is an advertisement of Saraswat Bank on the left hand side. Yeah. So it caught my eye immediately yesterday when I was just glancing through the PDF. So here is an announcement by the Saraswat Cooperative Bank, which says that a meeting of its members interested in trade and commerce to consider their problems has been cancelled since Pandit Nehru has passed away. That caught my eye because I remembered of a book which I had come recently by agroeconomist Harish Damodaran, who writes very popular columns in Indian Express. He is an expert on agroeconomy. But interestingly, he has written a book called India's New Capitalists, Caste, Business and Industry in Modern Nation. So the year is 1964. And why the advertisement caught my eye is the Saraswat Brahmin community, which
includes many subcastes, Gaud Saraswat, Chitrapur Saraswats, Rajapur Saraswats. They were very much active in banking, money lending, etc., associated activities in Bombay and Konkan, and even in Goa and Karwar. And they had banks such as Canara Bank, Syndicate Bank, then I think even Corporation Bank, then the Saraswat Cooperative Bank, which still exists today. So a single community here is involved into a gigantic operation of money lending and associated banking. So the caste and business connection here gets highlighted through this very single piece of advertisement. And subsequently, we know that in the nationalization spree of Indira Gandhi's regime, all these banks, Canara Bank, Syndicate Banks, much to the agony of the poor Saraswats, got nationalized, and thus they became a public sector enterprises. Then there is a small advertisement on undergarments. Now, now it's a very awkward thing to talk about, perhaps. It's a brand called Victor Vests. Now, what catches my eye there is that they mention that they use Egyptian cotton in manufacturing their vests. And interestingly, yeah, this one, Egyptian cotton. Now, interestingly, even today, whenever we go to some good shops, shops which are frequented by high-profile businessmen in Bombay, they prefer to buy shirts which are prepared using the Giza cotton. Specifically, there will be shirts which will prominently display that this shirt is of Giza cotton. So Giza, obviously, the Pyramid of Giza, it's in Egypt. And thus, something Indians have had always this fascination for good kind of cotton to wear, particularly in humid environs of Bombay. Perhaps this Egyptian cotton must have provided a respite to those who wore it. And then there are this other advertisements of private enterprises, right, from food color to refrigerator to the radio transistor. So it tells us that definitely in Pandit Jawaharlal Nehru's regime, though the economic policy of his regime was broadly socialistic, not necessarily his government was antagonistic to private entrepreneurship. The private companies were definitely functioning, advertising their products. They were coming up with some innovations. So they were functioning. So Nehru didn't definitely have any kind of something kind of hard feelings towards private entrepreneurship. But definitely we see this picture changing under Indira Gandhi's regime when under the influence of Mr. P.N. Huxar, a person of definitely Marxist leanings who was a graduate of London School of Economics. And London School of Economics, mind you, was started by Marxists, Fabian socialists of UK. You see this thing changing. The newspapers have more of advertisements of only public sector undertakings, and private advertisements reduce considerably under Indira Gandhi's regime. So definitely Nehru, though socialist, was not completely antagonistic to private entrepreneurship. That's all I had to say from economic history's perspective on the excerpts provided by Shraddha ma'am. Thank you. Great. Krishna, thanks a ton. Yeah, lovely to hear all these issues coming up based on just a few source materials that I could manage to share with you. And also lovely to see that you have, all of you, not just Krishna, all of you have attempted to corroborate this with your previous knowledge. All of you have attempted to collate this with your other experiences, the things that you have heard, things that you have read before. You could collate this, corroborate this, relate this to the books that you have read, articles that you have read. This is how good history writing can go ahead, not just depending on a single source, not just depending on a single kind of source material, but by collating it with other source materials. So great, I'm very happy to hear
all of you speak today. Okay, anybody wants to speak here now? Maybe I should switch over to Marathi now. बोला. पूजा, भारत, अक्षय, राहुल, राहुल बोला. वैशाली बोला. मुलींनो. पूजा येस मॅम. बोला. मॅम मी इतकं काही कृष्णासारखं ऑब्झर्व केलं नाहीये, पण 1964च्या न्यूजपेपर मध्ये आणि आजच्या न्यूजपेपर मध्ये तसा आहे, बऱ्यापैकी बदल झालाय. म्हणजे कुठला त्यांची शेअर करू डॉक्युमेंट सांग. 1 मिनिट मी सॉक्स वालं का फ्रीज वालं? मॅम फ्रीज वाला काल डिस्कस केलं होतं आपण. हो. ओके, हे वालं करू. हे नाही मॅम, मी एकच मिनिट. हा सांग. हा, ती सेकंड पीडीएफ रेडिओ वालं आणि ते सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक. ओके ओके. मी नोटीस काय केलं की आजच्या न्यूजपेपर मध्ये एक वेगळं पेज असतं की तुम्ही म्हणजे जाहिरातींसाठी, सरकारी जाहिराती लाईक दॅट, की पूर्ण एक पेज त्याच्यासाठी असतं. तर इकडे तसं नाहीये. कुठेतरी कोपऱ्यामध्ये त्यांनी एक बँक वाली ऍड दिलीये आणि लँग्वेजेस पण याच न्यूजपेपर मधले लँग्वेज पण थोडीफार, म्हणजे त्यावेळेची लँग्वेज आणि आत्ताची लँग्वेज फार फार फरक दिसतो. अगदी बरोबर आहे. आणि इतिहासाच्या कोणत्या भिंगामधून आपण ह्याच्याकडे बघतो असं तुला वाटतं? तू लँग्वेजचा फार छान आणि नवा मुद्दा इथे उपस्थित केलास की अशी भाषा साधारणतः आत्ताच्या पेपरामध्ये किंवा कम्युनिकेशन मध्ये संप्रेषणामध्ये वापरली जात नाही, जी त्या काळामध्ये वापरली जात होती. तर मग हा भाषेमधल्या बदलाचा इतिहास हा तू कशामध्ये घेशील? राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक? सांस्कृतिक होईल ना. अगदी बरोबर आहे. आज म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये फार एकदम मॉडर्न सारखे शब्द वापरले, मला एक्सप्लेन करता येत नाहीये. पण आधीच्या काळामध्ये आपल्याला आता पण जर न्यूजपेपर तो बघितला तर थोडेफार हार्ड जातं वाचायला. म्हणजे त्याचा अर्थ कळण्यासाठी जरा सांस्कृतिक मध्ये मला असं वाटतं की घेता येईल. हो. एक्सलंट, थँक्यू पूजा. एकदम नवा मुद्दा भाषेच्या बदलाचा मांडलास. म्हणजे 64 ते आता 2021 मध्ये भाषेत भरपूर, इंग्रजीमध्ये सुद्धा आणि मराठीत तर निश्चितच झालेले बदल तू अधोरेखित केलेस. एक्सलंट. येस मॅम, थँक्यू. थँक्यू. अजूनही काही वाटलं तर सांग मध्येच. हो मॅम. बोला. वैशाली, भरत, अक्षय. भरत साहेब. मॅडम. हा बोला. राहुल. हा मॅडम, ते मला एवढं बोलायचं होतं की ते जे पेपर आहेत, म्हणजे तो जो कागद जर पाहिला आपण त्याच्यामध्ये आणि आजचा जो पेपर आहे तो पूर्ण असा पांढरा शुभ्र असा वाटतो आणि त्यावेळेसचा कागद थोडा, म्हणजे इथं तर लालसर दिसतोय, पण थोडा असा म्हणजे त्या कागदाच्या बनावटीमध्ये आणि आजच्या याच्यामध्ये जरा फरक आहे. मला वाटतं आजच्या याच्यामध्ये ते जे डिंक वगैरे केमिकल वगैरे टाकून बनवतात,
त्याच्यामुळे ते तसं फरक पडला असेल बहुतेक. अगदी बरोबर, एक्सलंट. म्हणजे हे तू कशाबद्दल बोलतोयस? बहिरंग परीक्षण, एक्सटर्नल क्रिटिसिझम, की कागदाच्या रंगावरून आपल्याला साधारण अंदाज येऊ शकतो की किती वर्ष जुना कागद आहे हा. कारण त्या त्या काळची जी टेक्नॉलॉजी आहे न्यूजपेपर प्रिंट बनवण्याची, ज्यामध्ये आता सुद्धा आपण पेपरचं नाव, समजा सकाळ एका लोकसत्ता आहे, हे जरी नाव नाही बघितलं, नुसती बातमी बघितली तरी तुम्हाला फॉन्ट वरनं, पेपरच्या थिकनेस वरनं लक्षात येत असेल की हा पेपर कुठला आहे, सकाळ आहे का लोकसत्ता आहे का लोकमत आहे की पुढारी आहे की सामना आहे. ते प्रत्येक जण ज्या प्रकारची न्यूज प्रिंट वापरतात त्याच्यामध्ये थोडा काहीतरी फरक असतो. आणि त्याही मध्ये जसं आता तू म्हणालास तसं की ह्या पेपरमध्ये ही क्रीम कलरची किंवा लालसर रंगाची शेड आहे आणि आताचे पेपर जास्ती ब्लीच आणि जास्ती पांढरे शुभ्र असतात न्यूज रील्स. अगदी बरोबर आहे. एक्सलंट मुद्दा हा. मॅम आणि त्याच्यामध्ये कलरफुल म्हणजे आजच्या ऍड पण फार कलरफुल किंवा हेडलाईन्सला वेगळा कलर आणि हो, तसेच आधीचे न्यूजपेपर एकदम ब्लॅक अँड व्हाईट टाईप अगदी बरोबर. कलर, म्हणजे कलर इश्यूज पण जसं मॉडर्न होत जाईल तसं तसं त्याच्यामध्ये फरक होत जातो. हो, हे पण लक्षात येईल. ते प्रिंटिंग टेक्नॉलॉजीची उपलब्धता. आणि मगाशी कोणी हा मुद्दा उपस्थित केला होता माझ्या लक्षात नाही, पण की न्यूजपेपरचं उत्पन्न हे जाहिरातदारांवरती असेल जास्ती, तर जास्ती पैसे खर्च करून थोडं काय म्हणू श्रीमंती थाटाचं रंगीत ग्लॉसी पेपरवरचं अशा गोष्टी छापू शकतात. आणि वृत्तपत्राचं उत्पन्न हे वर्गणीदारांवर जास्ती अवलंबून असेल तर मग इतका छान छोकीमध्ये पेपर छापणं शक्य नसतं. या दृष्टीनेही एक काळ असा होता जेव्हा सगळेच न्यूजपेपर्स हे ब्लॅक अँड व्हाईट, काळ्या पांढऱ्याच ह्याच्यामध्ये छापले जायचे आणि मग हळूहळू रंगीत म्हणजे बातम्या किंवा फोटोज, आधी फोटोज सुरू झाले, मग बातम्यांची हेडिंग सुद्धा रंगीत द्यायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. पेपरांमध्ये रंगीत छपाई. अगदी बरोबर. थँक्यू. आपण अगदी महत्वाचे दोन्ही मुद्दे मांडले. हे कशामध्ये येतील? हे न्यूजपेपरचं प्रिंटिंगचं टेक्नॉलॉजी आणि उत्पन्नाची साधनं कुठल्या इतिहासामध्ये येतील? हे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी कशाच्या इतिहासात येईल? सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, विज्ञानाचा इतिहास. विज्ञान किंवा सामाजिक. अगदी बरोबर. अगदी बरोबर. सामाजिकही इतिहासामध्ये समाज कशी प्रगती किंवा कुठली तंत्र अंगीकारतो याची, आणि वैज्ञानिक इतिहास सुद्धा, विज्ञानाची कशी वाटचाल होत राहिली हे. बोला भरत साहेब, तुमचं काय म्हणणं आहे? मी 2 दिवसापासून कामाला आहे कसलं काम करतोय? कसलं काम करतोय? आता लोणचं साठी कैरी फोडतोय. अरे वा. म्हणून अनालिसिस नाही होत ना. मी लोणच्याच्या कैरीवरनं तुला इतिहासात ओढून आणते ना. सांग, तुला का बरं लावलं कामाला लोणच्याची कैरी फोडण्याचं काम? काय आवडतं कैरी फोडण्यामध्ये? ते आडकी ताल खूप जड असतो म्हणून मग हात पण सुजून जातो. म्हणजे आई, मावशी, आजी, बहिणी, मावशा, आत्या, हे काकू, ही मंडळी न करता घरातल्या मुलांना, पुरुषांना हे जड श्रमाचं काम करायला सांगितलं जातं. मदतीसाठी काय सांस्कृतिक इतिहास. हो ना, खरंच आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे का बरं जेव्हा शक्तीचं काम असतं, उंचावरून डबा काढायचा असतो है ना, की आया लगेच घरात मुलांना हाका मारतात. मुलं का उंच असतात? तुमच्या जीन्स मध्ये काही जास्त हे असतंय का? डीएनए मध्ये जास्त काही असतंय का? बायकांच्यामध्ये काही कमी असतंय? दोघांना 24-24च असतात ना गुणसूत्र? हो, पण शरीरात एसटीएच म्हणून लिक्विड असतं, त्यामुळे होऊ शकतं कदाचित.
हो. STH हे लिक्विड असतं त्यावर आपली उंची आणि हाईट म्हणजे आधारित असते म्हणे. हा हा, मग तर बायका का बरं बुटक्या असतात आणि पुरुष का दिसतं तर आपल्याला खरं की बायकांची उंची कमी असते पुरुषांची जास्त असते. का असं होत असेल? असं फॉल्ट आहे का बायकांच्यात काही? काय सांगता नाही येणार ते. confirm. काय म्हणतोय रेवण्णा? नैसर्गिक काही बदल आहेत स्त्री पुरुषांमध्ये बऱ्याच शरीराच्या बऱ्याच अवयवांमध्ये बदल येतात. हा पण खरं जे शक्तीचं काम आहे मुलांना जन्माला घालण्याचं त्याला प्रचंड प्रमाणामध्ये शक्ती लागते. ते तर बायका करताना दिसतात. हे मी शरीराबद्दल म्हणजे उंची वगैरे याच्याबद्दल बोलत होतो. हम्म. मला मुद्दा असा आणायचा आहे आणि मधुसूदनने तिथे चॅटबॉक्स मध्ये सुद्धा लिहिलंय की लोणच्याच्या विकासाचा इतिहास. अगदी हे खरं आहे तुमचं म्हणणं की शारीरिक बदल हे स्त्री आणि पुरुष किंवा कुठल्याही प्राण्यांच्या सुद्धा जातीच्या मेल आणि फिमेल स्पीशीज मध्ये आपल्याला दिसतातच. काही अवयव स्त्रियांना असतात, काही अवयव पुरुषांना असतात. ज्यांचा लिंगभाव अजून निश्चित झालेला नाहीये अशीही मंडळी असतात ज्यांना अजून मनाने त्यांना कदाचित शरीर त्यांचं एका वेगळ्या लिंगभावाचं असेल, मनाने त्यांना आपण वेगळ्या लिंगभावामध्ये आहोत सामाजिक दृष्ट्या असं वाटत असेल. तर या सगळ्यामधनं असं लक्षामध्ये येतं की शारीरिक कष्टाचं किंवा अवजड असं काम करणं हे पुरुषांकडनं अपेक्षित केलं जातं. हा ही सामाजिक घटित आहे खरं म्हणजे. तर आपण फार पूर्वीचे इतिहास पूर्व काळामधले समाज जर बघितले तर त्याच्यामध्ये एक्झॅक्टली उलटी गोष्ट असायची. कारण की बायका बाळंतपण करू शकतात, मुलांना जन्म देऊ शकतात, त्यांच्यामध्ये खास वेगळी शक्ती असते मुलं जन्माला घालण्याची. उलट शक्तीची कामं ही स्त्रिया करतील असं अपेक्षित होतं. पण जसजशी पुरुष सत्ताक समाज रचना आपल्याकडे येत गेली तसतसं ही शारीरिक कष्टाची कामं ही पुरुषांनी करायची, बाहेरची कामं पुरुषांनी करायची, बायकांनी घरातली कामं करायची. हे लोणचं बिणचं प्रकार जे आहेत म्हणजे फूड प्रिझर्वेशनची टेक्निक्स आहेत. सर्व काळ आपल्याला एखादं अन्न पदार्थ उपलब्ध व्हावा यासाठीचं तंत्र आहे ते विकसित करून त्याची अंमलबजावणी करणं असं कार्यक्षेत्र स्त्रियांचं वेगळं आणि पुरुषांचं वेगळं हे हळूहळू घडत गेलेलं आहे. म्हणजे लोणचं करण्यामध्ये तू सहभागी होतोयस ही फार आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे भरत, की जे पारंपरिक दृष्ट्या पुरुषांचं नसलेलं असं क्षेत्र मानलं गेलंय त्याच्यामध्ये निदान ह्या शक्तीच्या कामाच्या निमित्ताने का होईना पण तू सहभागी होतोयस ही अतिशय उत्तम गोष्ट आहे. लिंगभावातले जे आपल्या भिंती आपण निर्माण केल्या की ही पुरुषांची कामं ही बायकांची कामं त्या ओलांडून तू कुठेतरी एक संवादी पद्धतीने त्याच्यात सहभागी होतोयस ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू. अतिशय खरोखरच चांगली गोष्ट आहे ही की आपण परंपरेने किंवा आपल्या समाज रचनेच्या भिंती आपल्या मनामध्ये उभ्या करून ठेवल्या त्या तोडण्याचा प्रयत्न करत असलो तर अतिशय उत्तम गोष्ट आहे. त्यामुळे भरत महाराजांनी अभ्यासामधनं जरी एक्झेप्शन घेतलं तरी आपण कुठेही इतिहास सोडून आणू शकतो. तसं फूड प्रिझर्वेशन टेक्निक्स ही या पारंपरिक दृष्ट्या स्त्रियांचं कार्यक्षेत्र मानलं गेलेलं असल्यामुळे ही जी सगळी खाद्यपदार्थांमधली इनोव्हेशन्स आहेत, अन्न टिकवणं, अन्न पुरवणं, अन्नाचे वेगवेगळे प्रकार करणं म्हणजे आजारी माणसासाठी वेगळं अन्न, बाळंतीण किंवा ज्यांना विशेष शक्तीची गरज आहे अशा मंडळींसाठी वेगळं अन्न करणं, ज्यांची पचनशक्ती मंदावली अशांसाठी वेगळं अन्न निर्माण करणं, ही सगळी तंत्र जी आहेत ही वेगवेगळ्या काळामध्ये माणसांनी खास करून त्यातल्या स्त्रियांनी डेव्हलप केलेली आहे. त्याचं कारण असं की ही आपणच केलेली फारकत होती. आता आपल्याला दिसतं की हळूहळू जसं त्याही क्षेत्रामध्ये ग्लॅमर, त्या क्षेत्रामध्ये पैसा यायला लागला तसं शेफ म्हणून आपण अनेक पुरुष मंडळी त्याच्यामध्ये नाव कमावताना
प्रतिष्ठा कमावताना पाहतो. मॅडम पण शेफ म्हणून आता फक्त पुरुष मंडळीच असतात हॉटेलमध्ये, स्त्रिया थोडे असतात. तो पण बदल आहे. मधुर जेफ्री तिथं पण पुरुष. ऐकलं नाही का? हा? मधुर जेफ्री, सईद जाफरी हा. नावाचा एक नट होता, त्याची पत्नी हा. मधुर जेफ्री. नाही, तिची खूप हॉटेल्स मध्ये ना जस काय म्हणजे तुम्ही म्हणलं ना बाहेरचं काम स्त्रियांकडे असतं, होय तसाच प्रकारे हे पण बाहेरचं काम आहे. बाहेर म्हणजे स्वयंपाक करणं ते पण स्त्रियांकडे पुरुषांकडेच घेतलंय. होय. म्हणजे जेव्हा जेव्हा त्या कामाला उत्तम मोबदला, उत्तम प्रतिष्ठा मिळायला लागते, तेव्हा तेव्हा पितृसत्ताक पद्धती ते काम पुरुषांचं आहे असं पुन्हा एकदा त्या परंपरेची पुनर्रचना करताना आपल्याला दिसते. हळूहळू हे बदलते अर्थात. आता तुम्ही ते काय टीव्हीवरचा कुठला तो शो गॉर्डन रॅम्सीचा, ते तुम्ही पाहत असाल तर त्याच्यामध्ये असतात, बायका पण भाग घेत असतात, पुरुष पण भाग घेत असतात. काहीतरी खूप गॉर्डन रॅम्सीचा काय शो आहे तो, माझा मुलगा बघतो बाबा, काहीतरी शेफ किंवा असं नाव आहे त्याचं, माहित नाही. तर ते नाही माहित मॅडम, पण हा? ते मास्टर शेफ इंडिया म्हणून आहे, ते मास्टर लागत. शेफ, करेक्ट करेक्ट करेक्ट. मास्टर शेफ जसं इंडियामध्ये आहे तसाच परदेशांमध्ये त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या देशांमध्ये तो शो आहे. आणि त्याच्यात अर्थातच स्त्रिया पुरुष सगळेजण भाग घेताना दिसतात. मुद्दा इथे मुळात असा होता की काही विशिष्ट कामं ही स्त्रियांना जमणार नाही, त्यांच्या दृष्टीने ती योग्य नाही, त्यांच्याच्याने ते होणार नाही असं मानून आपण पुरुषांसाठी ती राखीव ठेवलेली असतात. आणि त्याचं कारण मात्र खरं म्हणजे सामाजिक असतं, बायोलॉजिकल कारण नसतं. म्हणजे शारीरिक दृष्ट्या स्त्रिया कमी किंवा पुरुष जास्ती सबल आहेत असं नसून सामाजिक दृष्ट्या आपण ते घडवत आणलेलं घटित आहे. त्यामुळे त्याच्या भिंती जितक्या आपण पटपट पाडू आणि एकमेकांशी संवादी राहू तेवढं चांगलं. इथे कोणाला आणखीन आपल्या जाहिरातींच्या संदर्भाने बोलायचं राहिलेत का मंडळी? रेवणनाथ, दीप्ती, वैशाली मॅडम पण मी नाही नाही बोललो, हा पण बोल. मी आज आहे ना लग्नात आलेलो आहे आणि अचानक थोडा निवांत वेळ भेटला, मग मी साईडला आलो आणि लेक्चर करतोय. कुठं आलं लग्नाला? आमच्या म्हणजे एका शेजारच होतं, हा, भाऊबंधांचा. मास्क बिस्क वापरतोय का नाही? हा, वापरतोय. ते आता म्हणजे मला आवडतच नाही, पण आता ती बळजबरी आहे, जावंच लागतं जवळच असलं. आणि असं मग माझ्यासाठी. कोरोना झाल्यावरती कोण येणार आता काढायला? झालाय, आताच झालाय, 2 महिने झाले, एवढ्यात नाही व्हायचं लगेच आता परत. आता लगेच होणार नाही, मग आता इम्युनिटी आली. हा. बर, पण तू जाहिरात बघितली तर असशील रेवणनाथ, ह्याच्यावरती ग्रुपवर टाकलेली आहे ना? हा, वाचलं नाही मी सगळं ते काहीच. हा, मग काही इंटरेस्टिंग वाटलं नाही का काही? काय वाचलंच नाही का? काही वाचलंच नाही? कालपासून लग्नातच आहेस का काय? हा. चल, मग सामाजिक इतिहास, सांस्कृतिक इतिहासामध्ये काय काय येतं ते तर बोल. समाजामध्ये समाजाचे सगळे घटक येतात, समजा जातीवर, धर्मावर, परत स्त्री पुरुषांमध्ये, वयानुसार, हे सगळं सामाजिक मध्ये येतं. आणि सांस्कृतिक मध्ये ते पण जातीनुसार पण सांस्कृतिक बदल होतो. परत म्हणजे याचा प्रदेशानुसार, आता नगरचं पुण्याचं जसं बदल असं पण होतं, शहराचा खेड्याचा बदल. बस. आणि संस्कृती पण म्हणजे काळानुसार बदलते, जर 10-15 वर्ष नाही, पिढीनुसार बदलते. ओके. मग पुढे जाऊन तुम्ही इतिहासकार जर होणार असाल, इतिहास लेखक होणार असाल, तर कशाचा इतिहास लिहायला तुम्हाला आवडेल? मला तरी सामाजिक इतिहास. काय लिहिशील त्याच्यामध्ये? वापरशील कशाचा इतिहास लिहिशील? त्यात एक तर आर्थिक देईल, म्हणजे समाजाच्या आर्थिक नाही का विषमतेनुसार जे समाजात परिवर्तन होतं त्यावर, किंवा मग स्त्रियांवर किंवा जातीवर. म्हणजे जातीचा तर इतका तिटकारा आहे, आधी आपलं ज्यावेळेस दलित हिस्ट्री होता ना, तो विषयच नव्हतो घेणार मी, एवढं नको वाटतं ते असं वाचायला, पण आता परत वाटायला लागले करावं त्याच्यावर. ते विषय घेतल्यानंतर असं म्हणजे काय होतं, विट येतो त्याचा.
वाचण्यात हे करण्यात, ते ऐकून ते जुन्या गोष्टी नको वाटतं. पण तरी पण आता वाटतंय का त्याच्यावर म्हणजे मला जास्त इंटरेस्ट येतो तर त्याच्यावर करू शकतो आपण संशोधन. ओके, थँक्यू रेवंत. अजून कोण राहिलाय? वैशाली, क्षितेज. हॅलो मॅम. बोला वैशाली. अक्षय बोलतो मॅम. हा अक्षय बोला. मॅडम म्हणलो म्हणजे जुन्या न्यूजपेपर आणि आताच्या न्यूजपेपर मध्ये त्यांची शब्दरचना वेगळी आहे सगळी. म्हणजे त्या काळात कसं होतं की शब्दरचना की जी परफेक्ट मांडायचे ते आजकाल म्हणजे सगळं फेक झालेलं आहे. इथं एखादी घटना झाली की त्याच्यावर आधारित जास्त म्हणजे पेपरचा खप होण्यासाठी जास्त रंगून सांगतात. तसं जुन्या पेपर मध्ये एवढं काही वाटलं नाही. म्हणजे काय असेल ते पेपर म्हणजे जी घटना घडली त्याच आधारित तिथं संपूर्ण माहिती देतात. आजकाल काय करतात, पेपरचा खप होण्यासाठी जास्त फेक माहिती टाकतात आणि शब्दरचना पण वेगळी त्याच्यात. शब्द म्हणजे कशी मांडणी त्याची सगळ्या गोष्टी, तसं आजकाल नाही राहिलं म्हणजे एवढं न्यूजपेपर मध्ये. हे पटतंय का अक्षय म्हणतोय ते? की तत्कालीन न्यूजपेपर्स मध्ये स्तुती किंवा सत्यनिष्ठा अधिक होती आणि आत्ताच्या पेपरांमध्ये मीडियामध्ये सत्यनिष्ठा तितकीशी राहिली नाही. बोला मधुसूदन. आवाज येतोय का मॅडम? हो येतोय की. हा म्हणजे तो जसं म्हणतो की आता फेक न्यूज देतात किंवा शब्दरचना बरोबर नाही, ते पहिल्यापासून सुरुवातीपासून तसंच आहे की ते एक बदल नाही झाला की वर्तमानपत्र किंवा न्यूज नेटवर्कचे जे मालक आहेत ते कोणत्या विचारसरणीचे आहेत किंवा कोणत्या पार्टीचे आहेत, कोणत्या ग्रुपचे आहेत, यावर आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे आता काही ग्रुप जे आहेत ते सुरुवातीपासून स्वातंत्र्य काळापासूनच काँग्रेसच्या ग्रुप म्हणजे गटाचे आहेत किंवा काँग्रेसवादी आहेत, आणि काही ग्रुप हे राईट विंग आहेत, काही न्यूट्रल आहेत, काही लेफ्ट आहेत. तर प्रत्येक पेपरची जी लिखाणाची शैली त्यानुसार बदलत जाते असं मला वाटतं मॅडम. म्हणजे तुझं म्हणणं आहे की अतिरंजितता किंवा खोटेपणा किंवा अतिशयोक्ती जास्त वाढलाय. आज जास्ती वाढला. हा म्हणजे कसं आहे की एखादा घटना घडली की त्याच्या आधारित जास्त गोष्टी म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवायचं काम, त्याच्यामुळे म्हणजे पेपरची ऍडव्हर्टाईज बी जास्त होते आणि खप पण जास्त होतो. तसं मला नाही वाटत की जुन्या काळात एवढा होत असेल. ठीक आहे होत असेल पण 10-1%. तसं आता 50%च्या वर तरी तेच गोष्टी चालू आहेत. म्हणजे एखादी घटना घडली की त्याच्या आधारित जास्त माहिती लिहून कसं म्हणजे लोकांपर्यंत जास्त इश्यू होऊ शकतो ह्या गोष्टी. यातून म्हणजे समाजात पण तेढ वाढलाय सगळ्या गोष्टी अशा. पेपरपेक्षा न्यूज मध्ये जास्त अतिरंजितता आलेली आहे. म्हणजे वास्तव घटना आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. यांनी मसाला टाकलेले न्यूज आपल्यापर्यंत येतात. ओरिजिनल बातमी आपल्याला माहित होत नाही शेवटपर्यंत. पेपरपेक्षा न्यूज मध्ये जास्त आहे. हा न्यूज मध्ये पण आहेच, पण पेपरचं पण तसं झालंय आजकाल. म्हणजे कसं आहे की एखादी घटना घडली की त्याच्या आधारित म्हणजे त्या माणसाची तिथली मुलाखत न घेता स्वतः तो पत्रकार स्वतःची माहिती म्हणजे स्वतःच्या मनाने लिहून देतो ते. म्हणजे सत्याची तपासणी करणं जे आपण इतिहासामध्ये अतिशय महत्वाचं मानतो की गोष्ट आपल्याला कोणी सांगितली की पुराव्याने लगेच आपण लक्ष त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही, आपण त्याची पडताळणी करतो. मगाशी जसं तुम्ही पेपर तर सांगितलाच, पण तुमच्या आजोबांच्या आठवणी, तुमच्या घरच्या आठवणी, तुम्ही इतर वाचलेली पुस्तकं याच्या माहितीच्या आधाराने ते पडताळून बघितलं. ते आता मिस होते असं तुमचं दोघांचंही म्हणणं आहे की वृत्तपत्रीय असेल किंवा मीडिया पोर्टल आणि विशेषतः आपल्या ह्या सगळ्या डिजिटल माध्यमांमधनं सत्याची तपासणी करणं, फॅक्ट चेकिंग करणं ही गोष्ट बऱ्यापैकी अंतर्धान पावताना दिसतेय. आणि त्यातही मधुसूदनचं मला वाटतं असं म्हणणं दिसतंय की तरी त्यातल्या त्यात प्रिंट केलेले न्यूजपेपर्स, आणि अक्षयचंही तेच बहुतेक मत आहे की प्रिंटेड न्यूजपेपर जरा तरी बरे, पण डिजिटल मीडियामध्ये तर खूपच अतिरंजित आणि असत्य गोष्टींचं मांडणी समाजापुढे केली जाते आणि ते चवीने वाचलंही जाते. आपण जुना पेपर घेतो म्हणजे आपले जे फोटो इंडियन एक्सप्रेसचे येतात, मला ते वृत्तपत्र असे समांतर वाटतं नाही का, म्हणजे परिस्थितीनुसारच बदल करतात. म्हणजे ते उजवं नाही डावं नाही किंवा असं
काँग्रेसवादी नाही, मध्यममार्गी, हा. मध्यममार्गी असे काही वृत्तपत्र बरेच आहेत जे हम्म. नवीन येतात आणि काही काही तो वृत्तपत्र काढण्याचा उद्देशच असतो त्या पक्षाचा प्रचार करणं. होय. प्रचार कर. हो, हो. त्यामुळे मग नाही, आपण वृत्तपत्राला नाव ठेवून फायदा नाही. आणि मी एक कन्हैया कुमारचं एक लेक्चर ऐकलं होतं त्याला कोणाचं? याच्यात कन्हैया कुमार हा. JNU चा. हो. तर म्हणजे याचे पण न्यूज चॅनल वाल्यांची पण यात चुकी नाही. ते न्यूज चॅनलचे जे ओनर आहेत, मालक आहेत ना, किंवा हम्म. त्याच्यावरची जी कमिटी हम्म. त्यात राजकारणी बसलेले आहेत. यांनी किती पण सत्तेने काही एखादं हे मिळवली ना माहिती, तर ती हम्म. प्रकाशित करणं हे वरच्यांच्या हातात आहे. त्यामुळे म्हणजे आपण बातमीची सत्यनिष्ठा आणि बातमीदाराची निष्ठा कशाशी आहे. मग अशी हो. जसं मला वाटतं कृष्णाने मुद्दा मांडला की जर तुमचं इन्कम हे वर्गणीदारांवरती अवलंबून असेल, ते तुम्हाला पैसे देणारे असतील, तर तुमची बांधिलकी वर्गणीदारांप्रती असणार. पण जर तुमचं मुख्य उत्पन्नाचं साधन जाहिरातदार असतील, तर मग तुम्ही ज्या मार्गाने, ज्या कुठल्या मार्गाने जाहिरातदारांचं भलं होईल ते पाहायला जाणार. कारण शेवटी काय, जो आपल्याला ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. अशा परिस्थितीमध्ये जो आपल्याला उत्पन्न देतोय मिळवून त्याची सोय होईल अशा पद्धतीने हा धंदा म्हणून, व्यवसाय म्हणून चालवला जातो. आणि एक काळ असा होता जी ध्येयवादी पत्रकारिता वगैरे वगैरे गोष्टी, त्याच्यामध्ये फार तशा व्यावसायिक गोष्टींचं किंवा व्यावसायिक काय म्हणूया नियमांचं पालन कदाचित केलं जात नसेल. बरोबर ना? असंच म्हणायचं ना सगळ्यांना? हो. हो मॅम. वैशाली काहीतरी बोलत होती मग अशी. आवाज येतो मॅडम? हो येतो, बोला. नाही का, मी ती एक गोड औषधाची बातमी आहे बघा. मराठीत का इंग्लिश? मराठीत. ओके, करते शेअर, तू बोल. मला व्हॉट्सअप काढायला लागेल, तोपर्यंत बोलतो. ठीक आहे. तर मॅडम तिथं ती बातमी आहे ना, ती एका औषधाची आहे. पण ते औषध आहे का, ती असं दुर्बल आणि अशक्त मुलं आहेत का त्यांना लट्ट करणारे औषधाचे आहे. पण त्या जर का त्या जाहिरातीमध्ये पाहिलं तर एक सुद्धा मुलगा असा अशक्त वाटत नाहीये. ते सगळे असे एकदम असे लट्ट वाटतात. म्हणजे एक दृष्टिकोनाने पाहिलं तर असं म्हणजे त्यांना असं म्हणायचं असेल की आमचं औषध पिऊन ही सगळी मुलं अशी जाड झालीत. किंवा त्यांना दुसऱ्या बाजूने असं म्हणायचं पण असेल की नाही का असं काय की हे औषध आहे का म्हणजे एकदम असं म्हणजे गरीब मुलांना पण आणि श्रीमंत मुलांना पण असू शकतं. कारण बघा ना, ते समोरचे जे दोन मुलं आहेत का बिलकुल कपडे नाहीत असं दिसून येतंय. अवघडी आहेत मुलं. हो. हा, पण ती पाठीमागची जी 4 मुलं आहेत का त्यांच्या अंगावरती अशी मस्त म्हणजे असे एकदम व्यवस्थित कपडे आहेत. म्हणजे असे एकदम मोठ्या घराण्यातल्यासारखी. तर असं पण दिसून येते. पण मॅडम जर दुसऱ्या बाजूने बघितलं तर ह्यात असं म्हणजे वेगळा समाज पण दिसून येते बघा. कारण जे पाठीमागची 2 मुलं आहेत का त्यांच्या डोक्यावरती टोपी आहे. आणि पुढची जे मधले 2 मुलं आहेत का त्यांच्या डोक्यावरती नाही. आणि जी समोरची 2 मुलं आहेत का त्यांच्या अंगावरती कपडे नाहीत. जर कपडे नाहीत म्हटलं तर ते आदिवासी असू शकते. म्हणजे असं मला वाटतंय, नाही का. आणि जी पाठीमागची 2 आहेत ती तर त्यांनी टोपी घातली, तर ती टोपी घालणार नाही का. म्हणजे पहिल्या काळात असं म्हणतात की सोनार जे आहेत ती टोपी घालत होतात, नाही का. मग असं मला वाटतं की त्याच्यातून म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की ही ऍडव्हर्टाईज आहे का तर म्हणजे गरीब मुलांना पण किंवा श्रीमंत मुलांना पण यांच्यासाठी पण असू शकते. तर मॅडम मेन म्हणजे ती औषध देणारी स्त्री आहे का. माझा म्हणण्याचा उद्देश असा नाही की असं मला वाटतं की त्या औषध देणाऱ्या स्त्रीनं एवढा पैसा कमवला की तिच्या अंगावरची साडी असं वाटतं की खूपच सुंदर आहे. नाही का, मला असं वाटतं की मेन म्हणजे मॅडम याची किंमत अशी आहे की 1 आणा 3 पैसे अशी प्रत्येक बाटलीची किंमत आहे याची. आणि जर घरपोच असेल म्हणजे तिथं पोस्ट खर्च लिहिलंय म्हणजे ते घरपोचच असेल ना.
तर त्याची किंमत आहे 1.5 आणा 1 पैसे अशी त्याची किंमत आहे. आणि याचा पत्ता आहे ती मथुरे मधला आहे. होय. असं म्हणजे मला असं एवढं वाटतंय मॅडम, मी एवढं निरीक्षण केलं त्याचं. थँक्यू. आता इथं 3 लोकांनी हात वर केलेले मला दिसत आहेत. कोण कोण? भरतने हात वर केलाय, मधुसूदनने हात वर केलाय. ओके, बोला. मॅम, या म्हणजे ही जी जाहिरात दिली होती, या जाहिरात असं पण दाखवण्यात आलंय एक पॉइंट की म्हणजे ही लहान मुलापासून, बघा तुम्ही, 1 नंबरचा खूपच लहान आहे, तर लहान खूपच छोटा आहे. मुलापासून वाढत्या वयाची मुलं. तर मग असं म्हणजे क्रमवारीने दाखवले त्यांनी, जे बरोबर. सांगितलं की बुवा असं समाज रचना दाखवली. हो. तर हा एक दुसरा पॉइंट आहे की समाज रचना तर दाखवली असेल किंवा नाही, हा. पण त्यांची क्रमवारी दाखवली, म्हणजे लहान बरोबर. मुलापासून तर जो म्हणजे मध्यम वर्गापर्यंत ते औषध देऊ शकतो आपण. धाकट्यापासून थोरल्यापर्यंत. तर असंही तर हे औषध आपण देऊ शकतो आणि त्यांची तब्येत सुधारू शकतो आपण. बरोबर. काय हे तुम्हाला ह्याच्यामध्ये वेगवेगळे वर्ग किंवा वेगवेगळ्या कुटुंबातली ही मुलं आहेत असं वाटतं, याचं कारण असं की तुम्ही जे आज 21व्या शतकातली मुलं आहात, तर तुम्ही एका घरामध्ये एका वेळेला एवढी मुलं जन्माला तिने घातली असतील हे इमॅजिनच करू शकत नाही खरं म्हणजे. तुम्ही अशी आया बघितल्याच नसतील ज्यांना 6 मुलं आहेत, मोस्ट लाईकली. कोणी बघितले का मला माहिती नाही. वरच्या पिढीतल्या नाही, तुमच्या पिढीतल्या, म्हणजे 5 भावंड असलेलं तुमच्यापैकी कोणी असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे आहेत मॅडम, आहेत. आमच्याकडे कर्जत जामखेड तिकडे शेवगाव पाथर्डी या साईडला आहेत. अरे आहेत आमचं मॅडम. सोड रे, आमचं सोड. मला सुद्धा नाही, 4 मावश्या आमच्या 4 मामा होते, पण तुमच्या पिढीत रे, म्हणजे तुमच्या आई बाबांना, मावशीला. माझा क्लासमेट आहे, मला ते 5 तिघं मामा बहिणी, आणि 2 भाऊ आहेत. मॅडम, मला मामांची 5 म्हणजे मामा वरची आणि पिढी झाली ना. बोला बोला मधुसूदन. मला 5 मामा आहेत आणि माझी आई आणि मावशी धरून दोघी 7 ती वरची भावंड पिढी आहेत असे. झाली ना, तुझ्या पिढीत रे. माझं तर क्लासमेटच आहे मग. आता तुम्ही त्याला 3 बहीण 2 भाऊ आहेत. मग 5 जण 90 आहेत. नंतर जन्माला आलेली तुमची पिढी आहे. तुम्ही तर आणखी आणि ते किंवा जाहिरातीविषयी बोलायचं होतं थोडं. बोल. की म्हणजे ते टोपी घातली आपण, त्यावरून त्यांचे जात किंवा ते उच्च घरातले होते असं सांगू शकत नाही, कारण की त्या काळात खूप लहान वयात सर्वच जण टोपी घालायचे आणि धोती नेसायचे. पॅन्ट होय. नव्हती किंवा शर्ट नव्हता. पण ती एक तरी- वेशभूषाच होती सर्वांची. टोपी घालायची खूप कमी वयात सर्वच जण घालायचे. त्यावरून आपण सांगू शकत नाही की हे वेगळ्या समाजातले किंवा हे वेगळ्या समाजातले. हो. पण त्यावरून आपण असं सांगू शकतो की त्या काळातली राहणीमानाची पद्धत कशी होती. आता त्या बाईने साडी नेसली, त्यावरून सांगू शकतो साडी कोणत्या पद्धतीची आहे. नऊवारी साडी, मुलांचे कपडे, सदरा, कुंकू, त्यानंतर त्यांची दागिन्यांची थोडीफार पांगड्या, माहिती आपल्याला यातून कळते मॅडम. बरोबर. आता एक गंमत म्हणजे हा जो फोटो तुम्हाला दिलेला आहे, हा केसरीच्या अंकामधला आहे आणि तो 1920च्या दशकामधला आहे मला वाटतं. केसरी नसेल, दिनमित्रचा अंक असेल हा. 1920 मधला दिनमित्रचा अंक आहे. म्हणजे पेपरही हा नगर जिल्ह्यामधनं निघतोय, तरवडी गावामधनं. आणि कंपनी आहे ही पण उत्तर भारतीय आहे, पण त्यांना माहितीये की आपण महाराष्ट्रामध्ये जाहिरात करतोय, त्यामुळे इथल्या साधारणतः ज्यांना अशी मुलांना टॉनिक द्यायला परवडेल अशा उच्च जातवर्गीय कुटुंबात मधल्या आईचं आणि त्या आईच्या वेगवेगळ्या वयामधल्या मुलांचं चित्र त्यांनी हे त्यांच्या कल्पनेने काढलेलं असणार आहे. त्यामुळे वैशालीने उत्तम मुद्दा मांडला की एक म्हणजे त्या बाईने नेसलेली साडी आणि तिचा उच्चभ्रूपणा त्याच्यामधनं पुरेसा आपल्याला दिसतोय. ही मुलं सुद्धा सगळी, जरी धाकटी मुलं उघडी आहेत तरी वैशाली 1920च्या दशकाबद्दल आपण बोलतोय, त्यामुळे धाकटी मुलं ही उघडीच फिरत असत. अनेकदा चांगली चालत फिरत शाळेत जायला लागत तेव्हा त्यांना तो सदरा मिळेल अंगामध्ये घालायला. त्यामुळे आपल्या इथल्या हवामानाला अनुसरून अगदी लहान मुलांना कपडे न घालणं हे नैसर्गिक होतं त्या दशकामध्ये. आणि मॅडम, अजूनही काही म्हणजे खेडेगावात बऱ्याच ठिकाणी धोती नेसतात, लहान मुलं पण नेसतात आणि मोठे पण नेसतात. पायजमा, धोतर, आता बर्म्युडाच्या पॅन्ट आल्यात, पण
हे 1920 म्हणजे बरोबर 100 वर्षापूर्वीचं चित्र असल्यामुळे काय काय गोष्टी बदलल्या हे पण आपल्याला लक्षात येतं बघा, की बरोबर 100 वर्षापूर्वीच्या ह्याच्यामध्ये आता कुणाचीच या वयाच्या मुलाची आई अशी नऊवारी साडी नेसून दिसणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे या वयाची मुलं असणारी कुठल्याच आईला इतकी मुलं नसतील, 6 मुलं तर अशक्य आहे. तिसरा मुद्दा म्हणजे त्या बाईचं जे आपण वेशभूषा वगैरे बघतोय, मोठं कुंकू, आंबाडा, लांब केस असलेल्या सुद्धा बायका आता दिसणं फार अवघड आहे या वयाच्या. असा सगळा संस्कृतीमध्ये, राहणीमानामध्ये बदल झालाय, त्याच्याकडे आपल्याला वैशालीने लक्ष वेधून घेतलेलं आहे. त्यामुळे वैशाली विशेष तुला थँक्यू आणि शाबासकी की त्या स्त्रीच्या वेशभूषेकडे तू लक्ष वेधलंस. रेवणनाथ काय म्हणतोय, हात वर केलायस तू? मॅडम आपण 2 दिवसापासून हा विषय पाहतोय आणि वैशाली त्याच्यात खूप खोलवर शिरले नाही का. आणि 100 वर्षापूर्वीचा 100 वर्षाचा गॅप आहे, याच्यात आपण किती पण बदल करू शकतो. मी कालच मला आठवत होतं, युट्यूब मध्ये असेच व्हिडिओ पाहतो जुन्या नाही का ऍड, विचित्र ऍड. तर त्याच्यात एक ऍड होती का माकडाचा तो माणूस कबूतर बनवतो, तो दुसरा एक मुलगा असतो तो पप्पाला पाठवतो, त्याच्या पप्पाचं कबूतर बनतं आणि पप्पा उडून जाते. आणि ती काय तुम्ही काय म्हणजे तुम्ही एक विमा घ्या स्वतःसाठी, अशी ती जाहिरात होती. आणि ही जर जाहिरात 100 वर्षानंतर दाखवली समजा दुसऱ्या मुलांना, तर त्याच्यावरून हे काही पण इतिहास सांगू शकतात आणि त्याच्यात ते सत्यनिष्ठता अजिबातच नाही असं म्हणलं तरी चालू शकतं. तर त्यानंतर काही म्हणू शकते, जादू होत होती, माणसं उडून जात होते, असू शकतं असं आपण असं इतिहासात मांडतो, पण ते कितपत सत्य राहील. तसंच या फोटोचं पण आहे, याच्यात ते मुलं गरीब आहेत, श्रीमंत आहेत, त्यांची टोपीवरून किंवा त्यांची जात ओळखणं हे मला नाही वाटत 100 वर्षाच्या गॅपमुळे शक्य आहे म्हणून. हो, असे ऐतिहासिक गैरसमज होणं अगदी सहज शक्य असतं आणि त्याच्यासाठीच इतिहास. म्हणून मी तुमच्या कॉरबोरेशनच्या, खातरजमा करण्याच्या मुद्द्याला विशेष कौतुक केलं. तुम्ही सगळ्यांनी कुणीच ह्या फक्त सोर्सवरती अवलंबून आपली उत्तरं दिली नाहीत, तर तुम्ही आपण वाचलेली पुस्तकं, आपण ऐकलेल्या कथा, आपले इतर पूर्वानुभव या सगळ्याशी खातरजमा करून करून तुमची उत्तरं सांगितली. त्यामुळे इतिहासकाराला खातरजमा करणं, एका सोर्सवरती अवलंबून न राहणं, नाहीतर मग तो एकाच धाग्यावरती खूप लांबपर्यंत पतंग उडवू शकतो, पण तो कधीही कटू शकतो पतंग. जर एकाच धाग्यावरती अवलंबून असला तर तो पटकन कटू शकतो. तसं येते. त्यामुळे ह्या सगळ्या चर्चेचा मला अजून कोणी बोलायचं राहिलंय का मला माहित नाही. दीप्ती मगाशी होती, ओमप्रकाश उशिराने जॉईन झालेला दिसतोय मला. पण ठीक आहे, आपण ही चर्चा आणखीन पुढच्या आठवड्यामध्ये करू शकतो. आता क्षितिजही बोललेलं नाही मला वाटतं. पण मुद्दा ह्या सगळ्या चर्चेचा असा की ठराविक सोर्सेस आपल्याला दिले तरी त्याची अनेक अंगाने आपण चिकित्सा करू शकतो. त्या साधनांचा अभ्यास आणि यापूर्वी आपण वाचलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेल्या, ऐकलेल्या गोष्टींची पडताळणी करून, खातरजमा करून आपण कुठल्याही साधनाच्या सहाय्याने इतिहास लिहू शकतो, की जो कदाचित सामाजिक इतिहास असेल, सांस्कृतिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल. इथे कृष्णाने चॅटबॉक्स मध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी लिहिल्यात, की लोणची आणि हाइन्स कंपनीची सुरुवात कशी लोणच्यांच्या पासून झाली, जी आता आपण सॉसची जाहिरात बघतो ती, आणि फूड प्रिझर्वेशनची तंत्र कशी स्त्रियांनी आणि विविध मानव समूहांनी वेगवेगळ्या पद्धतींनी अन्न टिकवून ठेवण्याची तंत्र विकसित केली. म्हणजे हा एकाच वेळेला अन्नधान्याचा इतिहास असू शकतो, म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा, म्हणजे सांस्कृतिक, त्याच वेळेला तो तंत्रज्ञानाचा इतिहास असू शकतो, अन्न टिकवण्याबद्दलचं तंत्रज्ञान. अशा अनेक गोष्टींना इतिहास स्पर्श करू शकतो. या सगळ्यामध्ये आपण मुळामध्ये हे कुठला न्यूजपेपर बघत होतो तर 1900 इंग्रजी पेपर होते, ते नेहरूंच्या मृत्यूच्या वेळेचे पेपर होते. पण तरी तुमच्या कुणाच्याही चर्चांमध्ये राजकीय इतिहास फारसा खूप आला नाही. काल फक्त एक दोघांनी हा मुद्दा मांडला की चायनाची काय प्रतिक्रिया होती त्याच्यामध्ये दिसत नाही, किंवा सिनेमा बंदर नायके आणि इतर हे माउंट बॅटन वगैरे. पण हेही तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल की आत्ताची तुमची पिढी आहे जिला राजकीय इतिहासाशी खूप तुमचं प्रेमाने लक्ष तिकडे वेधलं जात नाही. या सांस्कृतिक, आर्थिक, तंत्रज्ञानाचा इतिहास, खाद्यपदार्थांचा इतिहास, सामाजिक इतिहास या गोष्टींकडे तुमचं लक्ष चटकन वेधलं जाते.
तर पुढे जाऊन जेव्हा तुम्ही कधी रिसर्च कराल किंवा आता आपल्या ह्या पेपरसाठी तुम्ही टर्म पेपर्स लिहाल तेव्हा जरूर ह्या इतिहासाच्या वेगवेगळ्या अप्रोचेस वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा मनामध्ये आठव ठेवा. म्हणजे तुम्हाला इतिहास लिहिणं हे अधिकाधिक इंटरेस्टिंग पद्धतीने लोकांना रस वाटेल, तुम्हाला स्वतःला करताना रस वाटेल, अशा पद्धतीने करता येईल. इथे आपण हे लेक्चर थांबवूया आणि पुढच्या बुधवारी आपण आता भेटूयात. आज तारीख किती आहे? आज मधुसूदनला काहीतरी बोलायचं. 1 तारीख आहे आज. हा, आज 1 तारीख आहे म्हणजे 1 आणि 7 8 तारखेच्या. मॅडम मला पण बोलायचं होतं. बोल. चायनात आहे ना लोणचं बनवायची पद्धत आहे, असे रांजण भरून लोणचं बनवतात ते, आणि ते लोणचं काहीतरी 100-200 वर्षानंतर खोलतात. म्हणजे तो इतका असं त्यांना एक तर लय गर्व आहे स्वतःच्या संस्कृतीचा इतिहासाचा, आणि त्यात असं असतं का माझ्या पंजोबांनी खापर पंजोबांनी माझ्यासाठी हे एवढं लोणचं बनवून ठेवलंय, असा प्रकार आहे. एकदम मस्त. आपल्याकडे तसं नाही, पण म्हणजे लोणच्याला पण इतकं महत्व आहे, इतकं महत्वाचं इतिहास आहे. होय होय. आणि तसंच तुम्हाला वाईन मध्ये दिसेल मद्याचे वेगवेगळे प्रकार असतात ज्याच्यामध्ये जितके वर्ष जुनं मद्य तितकं ते अधिकाधिक मौल्यवान होत जातं. हाही भाग असतो. म्हणजे परंपरेमध्ये कशा कशाच्या परंपरा असतात, अन्नाच्या परंपरा, पेयांच्या परंपरा. आपण लग्नामध्ये खास मुद्दाम माझ्या आजीचा शेला पांघरते मी, किंवा अमक्या अमक्याचं काय शाल असते जुनी, दागिने देतो आपण सुनांना, नातसुनांना. ही एक परंपरा पुढे आपल्याला टिकवून ठेवावीशी वाटणं, हा सुद्धा इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे जे सुमित सरकार आपल्याला मेनी वर्ल्ड्स ऑफ इंडियन हिस्ट्रीकडे लक्ष वेधतात की इतिहास हा फक्त तुमच्या कागदात पत्रात नसून हा या लोणच्यामध्ये आहे, इतिहास हा तुमच्या शेल्या शालू पैठण्यांमध्ये आहे, इतिहास हा तुमच्या दागिन्यांमध्ये आहे, इतिहास हा न्यूजपेपर्स मध्ये आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये इतिहास असू शकतो. तो आपण फक्त समजून घ्यायला पाहिजे, आपण मॅडम डोळसपणे पाहायला पाहिजे. बोला. परंपरा हा शब्द खूप त्रासदायक आहे, ते आपल्याला बदलच घडवून देत नाही स्वतः. हा शब्दच वापरायला पाहिजे असं वाटतं मला. परंपरेच्या नावाखाली काय काय करून घेतलं जातं आपल्याकडे कडून फार. होय, खरंय. पण विद्रोह करण्याची, त्याच्या विरुद्ध पावलं टाकण्याची क्षमता ही आपल्या प्रत्येकामध्ये असतेच. ती आपण समजून घेतली तर निश्चितपणे आतापर्यंत झालं नाही, पण देअर इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम असं म्हणून आपण गोष्टी जर अर्थात त्या आपल्याला आपल्या असद विवेकाला पटल्या तर निश्चितपणे गोष्टी बदलूही शकतो. कारण आपल्याला अशी अनेक उदाहरणं परंपरेमध्येच पुन्हा मिळतातच. जसं चक्रधरांनी बदल केलेले आहे, महात्मा फुल्यांनी बदल केलेले आहेत, नेहरूंनी बदल केलेले आहेत. अनेक गोष्टी आहेत जिथे बदलाची सुद्धा आपल्याकडे एक सशक्त अशी परंपरा राहिलेली आहे, विद्रोहाची परंपरा राहिलेली आहे. त्यामुळे आपण कुठली परंपरा चूज करतो, चॉईस काय आहे आपला, ते आपल्याच हातात असतं. आपण विद्रोहाची परंपरा चूज करू शकतो किंवा दरवेळेलाच विद्रोह पाहिजे असंही नाही. काही बाबतीत संघर्ष करू, काही बाबतीत समन्वय ठेवू, काही बाबतीत टोटली पहिलं सगळं मोडून नव्या गोष्टी करू. जसं आता आपल्याला भरतने दाखवून दिलं की तो लोणचं करण्यासारख्या पारंपरिक दृष्ट्या स्त्रियांच्या मानल्या गेलेल्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतोय, करतोय, त्याच्यामध्ये काही सहभाग नोंदवतोय. हा एक कदाचित तो म्हणेल की आमच्या कुटुंबामध्ये ही आहेच गोष्ट की मुलांना, बॉईजना, पुरुषांना आम्ही त्या कामामध्ये सहभागी करून घेतो. तर ही परंपरा आपण आपली मानू शकतो. त्यामुळे कुठली परंपरा हेही आपल्याकडे निवडीचं स्वातंत्र्य असतं, हे कायम लक्षात ठेवायचं. आपल्याला कुणी जरी सांगितलं की हीच परंपरा फॉलो करा, तर आपण म्हणू शकतो की मला दुसरी परंपरा आहे जी मी फॉलो करेन. बोला कृष्णा. मॅम मला एक असंच शेअर करावंसं वाटलं. आपण 2 दिवस न्यूजपेपरकडे ॲज अ सोर्स ऑफ हिस्ट्री म्हणून पाहत होतो, जाहिराती, बातम्या, आणि मग त्याच्यातनं वेगवेगळे अन्वय अर्थ लावू पाहत होतो की राजकीय आहे, सांस्कृतिक साठी काय उपयोग होईल. या सगळ्यातनं मला पुन्हा मला न्यूजपेपर्सचं महत्व जाणवलं ॲज अ सोर्स ऑफ हिस्ट्री, आणि एक पुस्तक आठवलं. एक अमेरिकन लेखक आणि पत्रकार आहे अँड्र्यू ओटिस. त्यांनी लिहिलेलं एक फार सुंदर पुस्तक आहे. त्याचं नाव आहे हिकीज बेंगॉल गॅझेट, द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज फर्स्ट न्यूजपेपर.
तर त्याचं मी परीक्षण लोकसत्तामध्ये वाचलं होतं, निखिल बेल्लारीकरांनी लिहिलेलं. आणि ते पुस्तक मला प्रत्यक्ष वाचता नाही आलं, पण मी ते पाहिलंय लायब्ररीमध्ये. तर त्या लेखकाने आता साधी गोष्ट आहे, आपण जीके साठी पाठ करून ठेवतो की हिकीज बेंगॉल गॅझेट हे पहिला न्यूजपेपर होता, पण त्याच्यात किती प्रचंड राजकारण होतं. त्या काळी पण फेक न्यूज हिकी कशा पेरत होता रॉबर्ट क्लाईव्हच्या विरुद्ध बदला घ्यायला, आणि मग ते राजकारण कसं झालं, मग त्या काळातलं समाजकारणाचे प्रतिबिंब, कारण की चर्च पण इन्व्हॉल्व्ह होतंय ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याची बाजू घ्यायला हिकीच्या विरुद्ध, आणि मग हिकी आयरिश आहे. हे सगळं मला एकदम आठवलं आणि ते इंटरेस्टिंग पुस्तक, आणि ते लिहायला त्या लेखकाने 5 वर्ष रिसर्च केला आहे. जरूर तो ते परीक्षण न्यूजपेपर मिळालं कृष्णा तर शेअर कर ग्रुप. करतो मॅम. ओके, करेल मॅम. चालेल. सगळ्यांना थँक्स. अजून कोणाला काही बोलायचं होतं का? ओके, हॅलो, बोला मधुसूदन. हा म्हणजे मला विचारायचं होतं की आर्किओलॉजीचा अभ्यास नसतो का आपल्याला? आपल्याला नाही आहे, कारण की आर्किओलॉजीची एक स्वतंत्र ज्ञानशाखा असून त्याच्यामध्ये खास डिग्री डेक्कन कॉलेजमध्ये दिली जाते. आणि आपल्या इतिहासामध्ये आपण तरी सुद्धा राहुल सर जो पेपर शिकवत होते तुम्हाला, अर्ली हिस्ट्री ऑफ द डेक्कन, त्याच्यामध्ये थोडा बहुत पेट्रोग्लिफ्स आणि म्हणजे प्री हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो, इतिहास पूर्व काळ, त्याच्याशी संबंधित काही गोष्टींचा त्या पेपरामध्ये अभ्यास होतो. पण आर्किओलॉजी म्हणजे उत्खनन आणि संबंधित काय म्हणूयात संशोधन, याचा आपण खूप ह्या डिग्रीमध्ये नाही करत. आपला भाग जास्त हिस्टॉरिकल असतो. पूर्ण MA मध्ये आपल्याला समजा त्याविषयीच हे नाही, समजा म्हणजे अभ्यासच नाही समजा त्याचा. नाही विशेष. आर्किओलॉजिकल सोर्सेसचा आपण वापर करतो. म्हणजे आता पुढच्या सेमिस्टरला तुम्ही डिबेट्स इन इंडियन हिस्टोरिओग्राफीचा पेपर शिकाल, ज्याच्यामध्ये आपण त्याचं क्रिटिक करतो की आरिश शर्मांनी वापरलेले जे आर्किओलॉजिकल पुरावे होते ते कसे व्हर्टिकल एक्सकवेशन म्हणजे खोल विहिरीसारख्या खणलेल्या एक्सकवेशनचे होते, आडव्या केलेल्या एक्सकवेशनचे नव्हते वगैरे. पण प्रत्यक्ष आर्किओलॉजिकल सोर्स मटेरियल्स शी आपला खूप संबंध येत नाही, किंवा त्या पेपराशी नाही संबंध येत आपला. मग आपल्याला पुढे चालून करिअर करायचं आर्किओलॉजी डिपार्टमेंट मध्ये प्राधान्य देणार नाहीत का? हा, तिथे हिस्ट्री म्हणजे ते डिपेंड्स आता कुठल्या जॉब प्रोफाईल साठी तुम्ही अप्लाय करताय ते. पण हिस्ट्री शुड बी गुड इनफ, असं नाही की आर्किओलॉजीच असायला हवा. आता तुम्हाला अगदी खास त्या डिपार्टमेंटला जायचं असेल तर मग तो कोर्स केलेला जास्ती बरा. हिस्ट्री आणि आर्किओलॉजीतली जी थोडी बहुत आपण काय सीमारेषा म्हणतो, तर आपले लोक जास्ती हिस्ट्रीमध्ये येतात. म्हणजे आपण इतिहास लिहिणारे आहोत, समजा शोध घ्यायचा किंवा भौतिक साधनांचा वापर करून नवीन घटना स्थानांचा शोध घेण्याचं काम आपलं नाही का? काम नाही असंही भाग नाही आता, कारण आम्ही प्रत्यक्षामध्ये अनेकदा गोष्टी करतही असतो ना, की आपण व्हिजिट करतो. पण ती जी तंत्र आहेत आर्किओलॉजीची, की उत्खनन कसं करायचं, ती साईट कशी शोधायची, त्याच्यासाठी प्रत्यक्ष खणणं म्हणजे नक्की कुठल्या, आपल्या कुदळ फावड्याने तर खणून चालत नाही, त्यांची खास वेगळी टूल्स असतात, शस्त्र अस्त्र असतात त्याची. तर ही ब्रँचच टोटली वेगळी आहे. आणि त्यांना आणखी पुन्हा सायन्स सारखं बरंच ट्रेनिंग असतं, की सांगाडा दिसला समजा तुम्हाला, तर उचलला सांगाडा आणि आणलं हाड, असं नसतंय. कुठल्या हाडाचं स्थान काय आहे, कुठलं पुरुषाचं हाड आहे का स्त्रीचं आहे, असे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये, म्हणजे बायोलॉजीच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, सायन्सशी संबंधित अनेक गोष्टी असतात. जसं दुसरं शास्त्र तुला सांगते न्यूमिझमॅटिक्सचं, की दिसलं नाणं की आपण लगेच त्याचं इंटरप्रिटेशन करू शकू असं नाही. त्या नाण्याची धातूची रचना काय आहे, कुठल्या काळामधली अशी नाणी आहे, हे खरं आहे का फेक नाणं आहे, ती वेगळी ज्ञानाची शाखा, म्हणजे स्पेशलायझेशन वेगळं आहे. जसं आपल्याला माहिती आहे हाडाचा डॉक्टर आहे तो काना घशाच्या डॉक्टरला पेक्षा वेगळं शिक्षण घेत असतो. दोघेही जरी शरीरशास्त्रासाठी बेसिक MBBS करत असतील तरी पुढं एक जण जातो तो ऑर्थोपेडिक होतो आणि दुसरा होतो तो ENT स्पेशलिस्ट होतो. तसं येतं. ओके, म्हणजे आपण त्यांना गुंतागुंतीचा उलगडा करण्यात मदत करू शकतो किंवा सॉरी बोल मधुसूदन.
हा म्हणजे आपण त्यांना मदत करू शकतो नवीन स्थानांचा शोध घेण्यासाठी किंवा लिखित साधनांच्या माहितीवरून आपण निश्चित. त्यांची टीम घेऊन उत्खनन करू शकतो आपण. होय, म्हणजे होय. त्यांना आपण ऑर्डर्स देऊ शकतो समजा पुढे चालून काही होय, होय. नवीन ह्याच्याविषयी. आणि दोन्ही शास्त्र एकमेकांची हात धरून निश्चितपणे काम करू शकतात. फक्त शिक्षण त्यांचं आणखीन वेगळं असतं आणि आपलं आणखीन वेगळं असतं. हा म्हणजे आपण ती फक्त साधनं हातात घेऊ शकत नाहीत, पण आपण करू शकतो त्यामध्ये हे करू शकतो. इव्हेंच्युअली त्यांनी शोधले सांगाडे, तर त्याचा अन्वयार्थ लावायचं काम आपणच करणार ना. पण आपण काय करतो, आपण यांनी आणलेली नाणी, त्यांनी आणलेले सांगाडे, त्यांनी दाखवलेली भिंत, आणखीन कुणीतरी लिहिलेली कागद, या सगळ्याचा अन्वयार्थ मिळून लावण्याचं काम इतिहासाची लोक करतात. आणि ही लोक म्हणजे इतिहासवाले त्यांना अँसिलियरी डिसिप्लिन्स असं म्हणतात, की आपली मदत करणारी सहाय्यकारी शास्त्र आहेत असं इतिहासवाले लोक मानत असतात. आता त्यामध्ये थोडासा गर्व आहे की हे आमचे मदतनीस आहेत आणि आम्ही मोठे इतिहासाचा अन्वयार्थ लावणार आहे. तितकं गर्वानी नव्हे, पण आपल्याला तितकं स्पेशलायझेशन येत नाही. म्हणजे डॉक्टर काय म्हणतो की पॅथॉलॉजिस्ट कडनं तुम्ही RT-PCR करून आणा, मग पुढे मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो की तुम्हाला करोना झालाय का काय झालंय आणि औषधं देतो. तो स्वतः RT-PCR करायला जात नाही, त्याला पॅथॉलॉजीचे लोक लागतात. असं ते एकमेकांशी संवादी पद्धतीने आपण काम करत असतो. आर्किओलॉजिस्ट असो, इतर सायंटिस्ट असो त्यांच्याशी. म्हणजे आपण डॉक्टर असून ते डायग्नोज करणारे लोक आहेत समजा. ते फक्त रिपोर्ट देणार, अन्वयार्थ आपण लावणारे त्या आहोत. रिपोर्टचा अर्थ सांगणार. अन्वयार्थ नक्की लावणार. म्हणजे आपलं काम महत्वाचं आहे त्यांच्यापेक्षा जास्त. असं नाही म्हणणार मी, पण डायग्नोसिस करतो आपण, हेही आहे खरं. इतिहासामध्ये काय घडलं याचा आपण अर्थ लावतो. थँक्यू. थँक्स सगळ्यांना. बाय बाय. 8 तारखेला भेटूया.